The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द वॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसून आपका स्वागत करता है। डिवाइन पाथवे अ कैंडिड पॉडकास्ट शो में एक आत्मा का सफर स्वामी श्री कंठानंद जी के साथ होस्ट राहुल ढोले के साथ हो रहे इन गहरे संवादों में स्पिरिचुअलिटी और प्रैक्टिकलिटी के संगम का अनुभव कीजिए और आंतरिक शक्ति की ओर अपने कदम बढ़ाइए। स्वामी जी जागृत नासिक, जागृत भारत, जागृत विश्व के संस्थापक हैं। उनका जीवन समाज को जागरूक करने और व्यक्ति के व्यक्तित्व को समृद्ध करने के लिए समर्पित है। तो चलिए सुनते हैं आज स्वामी जी को। व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो मी। आणि आपला शो आहे ज्याचं नाव आहे डिवाइन पाथवेज। आणि आपल्यासोबत हा जो भक्तीचा प्रवास आहे तर त्या प्रवासामध्ये आपले सगळ्यात मार्गदर्शक असणार आहेत तर ते आहेत नाशिकचे कर्मयोगी संन्यासी स्वामी श्री कंठानंद। सो आम्ही दोघेही आपलं स्वागत करतो आणि मी पर्सनली स्वामीजींचं स्वागत करतो। तर स्वामीजी आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूयात। मागच्या एपिसोडमध्ये आपण हे बघितलं होतं की भक्ती म्हणजे नेमकं काय आणि सामान्य माणसाला ती करायला पाहिजे आणि त्यातनं काय निष्पन्न होतं। सो आपला आजचा जो एपिसोड आहे तो आहे विश्वासाद्वारे उद्देश शोधणं। तर त्याच्यात पहिलाच प्रश्न आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातनं उद्देश ही संकल्पना कशी मांडली जाते किंवा मग त्याची व्याख्या कशी केली जाते की उद्देश, भक्तीचा जो उद्देश आहे आपला। स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथामध्ये स्वामीजी नमूद करतात की जीवनाचा उद्देश काय आहे। स्वामीजी म्हणतात इज सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन। प्रत्येक मनुष्य हा दिव्य आहे। इज सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन। द गोल इज टू मॅनिफेस्ट दॅट डिव्हिनिटी बाय कंट्रोलिंग नेचर एक्सटर्नल अँड इंटरनल। ते जे दिव्यत्व आहे, स्वतः मधलं जे पूर्णत्व आहे ते प्रगट करणं केवळ हाच जीवनाचा उद्देश असू शकतो। प्रत्येक व्यक्ती त्याच धडपडीत आहे की सेल्फ एक्सप्रेशन, स्वतःला पूर्णपणे एक्सप्रेस करायचं आहे, स्वतःला पूर्णपणे व्यक्त करायचं आहे। पण हे बऱ्याचदा लक्षातच येत नाही की आपण नेमकं काय शोधतोय किंवा आपला उद्देश काय, हे खूप जणांना नाहीच लक्षात येत। आता तुम्ही सांगितल्यामुळं म्हटलं की हा म्हणजे की असं असू शकेल, कारण खूप जण शोधताना दिसतात, धडपडतात त्याच्यासाठी, हा मार्ग तो मार्ग सगळीकडे त्यांचं चालू असतं, पण नेमकं खूप जणांना उद्देशच नाही लक्षात येत। पहिल्या एपिसोड मध्ये मी बोललो की प्रत्येकाचा जो प्रयत्न सुरू आहे तो मुळाकडे जाण्याचाच प्रयत्न सुरू आहे आणि प्रश्न करायला सांगितलं। आम्ही प्रश्न करणं थांबवलेलं आहे आणि जो प्रश्न करतो त्याला आपण दाबण्याचा प्रयत्न करतो। लहान मुलं प्रश्न करतात, बरोबर। मी नेहमी पालकांना सांगत असतो, शिक्षकांना सांगत असतो की प्रश्न त्यांना विचारू द्या। प्रश्नांची उत्तरं माहीत नसतील तर प्रामाणिकपणे सांगा की बाळांनो, मला या प्रश्नांचं उत्तर माहीत नाही, चला आपण सर्व मिळून प्रश्नाचे उत्तर शोधूया। हे छान। इथे शिक्षक आणि विद्यार्थी नाहीये, इथे ते एकच प्रवासी आहेत असं वाटतं। शिक्षक हा एकाच याच्यातले प्रवासी। शिक्षक हा सिनियर स्टुडंट आहे आणि विद्यार्थी हा ज्युनियर स्टुडंट आहे। क्या बात। हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मी बरेचदा जे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये सांगत असतो की आपल्याला सर्व माहित आहे असा आव अजिबात आणू नका। कदाचित होऊ शकतं की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांपेक्षाही ब्रिलियंट विद्यार्थी असतील। एक संन्यासी जे बरेच मोठ्या मोठ्या शाळा सांभाळायचे, तर कोणत्याही वर्गात प्रवेश करण्या अगोदर मनातल्या मनात सर्व विद्यार्थ्यांना प्रणाम करायचे। क्या बात आहे। तो जो आदराचा जो भाव आहे, आदरातूनच तुम्हाला उत्तरांची प्राप्ती होईल। प्रश्न करू द्या, प्रश्न थांबवू नका। हा, त्याच्या मागची जी भूमिका आहे ती दूषित नसावी, प्रामाणिकपणा असावा। बरोबर आहे। कुरघोड्या करण्यासाठी बघूच आता कसं उत्तर देतात। कसं उत्तर देतात, त्याच्या विद्वत्तेची परीक्षा घेण्यासाठी ती प्रश्न नसावे। म्हणजे जसं की आता आपण शंका विचारतो की माहित नसतं की मगाशी तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये तुम्ही ते रंगांचं उदाहरण दिलं की माहित नसतं आणि हे म्हणजे लोक ते फॉलो करायला लागतात आणि नकळत ते ट्रॅडिशन होऊन जाते आणि मग तेच पुढे चालू होतं। पण तेच जर आता
तुम्ही मला सांगितल्यामुळे आता जर समजा कधी ऑफिसमध्ये किंवा अशा गोष्टी झाल्या तर मी म्हणू शकेल की अरे, त्याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. उदाहरण देतो. हा. आपण मोबाईल चार्जिंगला लावला. हम्म. ज्यावेळेस तुम्ही चार्जिंगला लावला तुमचा मोबाईल 10% चार्ज झालेला होता. हा. अर्धा तास मोबाईल चार्जिंगला लावला तरीही 10%च आहे. तुम्ही प्रश्न नाही करणार ऑब्विसली की काय झालं म्हणजे काय एक तर झालं? कनेक्शन नीट नसेल हा नंतरचा हा पर्याय शोधायला सुरुवात केली. प्रश्न केला ना? बटन चालू केलंय का नाही. बरोबर आहे, प्रश्न बरोबर. केला की नाही? सर्वात महत्वाचं की प्रामाणिकपणे प्रश्न करा. भारतातलं जे अध्यात्म आहे ते प्रश्नोत्तरावर आधारित आहे. वन वे कम्युनिकेशन नाही. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला प्रश्न करतात. हो आणि बरोबर आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवाद म्हणतो आपण त्याला. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना प्रश्न करतात. बरोबर. उद्धव गीतेमध्ये उद्धव प्रश्न करतात, भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात. हो असंच आहे संपूर्ण याच्यात. सिस्टर निवेदिता विवेकानंदांना प्रश्न करतात. माझी जेवढे व्याख्यान असतात ना, त्याच्यामध्ये प्रश्न करण्याची स्वाधीनता असते. तुम्ही प्रश्न करा आणि उत्तर आपण सर्व मिळून शोधूया. कारण की हे जग सुंदर करणं हे आपलं काम आहे. हे माझं काम नाहीये किंवा एका व्यक्तीचं काम आहे. उद्देश काय आहे की आनंदमय जीवन असलं पाहिजे. सेलिब्रेशन. तो जर समुदायाचा असेल, सामूहिक असेल तर ते किती चांगलं की जसं आश्रमामध्ये किंवा कारण तिथे सगळ्यांचा उद्देश एक असतो. एकच उद्देश असेल तर त्या ठिकाणी मला वाटतं लवकरात लवकर पोहोचणं किंवा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सुकरतेने पोहोचणं. कारण माहिती असतं ना फ्रिक्वेन्सी मॅच झालेली असते. मला वाटतं त्यावेळेस म्हणूनच तर आपला जो भारत आहे ना तो प्रजासत्ताक आहे. हा लोकसत्ताक. हा व्यक्तिसत्ताक नाही. नाहीये. कुटुंब सत्ताक नाहीये. प्रजासत्ताक आहे. त्यामुळे प्रजेचं हित, सर्वांचं हित आणि सर्वांगीण हित सगळे डायमेन्शनल कव्हर झाले पाहिजे. पण याच्यात म्हणजे आता लक्षात येतं की आपली जी संस्कृती आहे ती जसं तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये म्हटलं की ही ऋषी मुनी आणि त्यांनी त्याचा जो पायंडा म्हणा किंवा जी मुहूर्तमेढ रचलेली आहे बेस त्याचा इतका स्ट्रॉंग करून ठेवलेला आहे. पण म्हणजे आमच्यासारखे लोक आहेत ना ते तिकडून बरेचसे लांब गेलेले आहेत. त्या पुढच्या पिढ्या जसे जसे येत आहेत तसं तसं त्या भरकटच चालल्या. पण हा जो भक्ती मार्गाचा जो एक म्हणजे आपण म्हणूयात की हा जो मार्ग आहे हा सगळ्यांना बरोबर एका प्लॅटफॉर्म वरती आणू शकतो असं मला वाटतं. यावंच लागेल. इन ट्रूथ देर इज नो चॉईस. सत्य हे जे असतं ना याच्यामध्ये काहीही चॉईस नसते. जे आहे तसं ओरिजिनल मध्ये चॉईस नसते. डुप्लिकेट मध्ये चॉईसेस असतात. ओरिजिनल मध्ये काही चॉईस नसते. ओरिजिनल जसं तुम्ही ओरिजिनल आहात तर तुमचे डुप्लिकेट बरेच तयार होऊ शकतात. पण ओरिजिनल तुम्ही ओरिजिनलच राहाल. आणि डुप्लिकेट तयार करताना सुद्धा ओरिजिनलचा रेफरन्स घ्यावा. म्हणजे तुमचा रेफरन्स घेतल्याशिवाय तुमचे डुप्लिकेट सुद्धा तयार करता येणार नाही. त्यामुळे भारत हा खूप निश्चिंत देश आहे. भारत नष्ट होणार नाही. कधी संस्कृती भीती वाटते. कधी भीती वाटते थोडस बघितल्यानंतर. भारत नष्ट होणार नाही. भारतातली संस्कृती नष्ट होणार नाही. भारतातला धर्म नष्ट होणार नाही. पण धर्माच्या नावावर चालणारा बाजार नष्ट होईल. आणि तो व्हायलाच पाहिजे. कारण की तो निरर्थक भाग आहे. त्याचा काहीही संबंध नाही मूळ धर्माशी. ऋषी मुनींनी जे आपल्याला स्थैर्य प्राप्त करून दिलेलं आहे त्याचा आधारच आहे प्रश्न करा उत्तर शोधा. प्रश्न करा उत्तर शोधा. प्रामाणिक प्रश्न करा. ही खूप चांगली पद्धत आहे. आणि मला वाटतं जसं तुम्ही म्हणतात ना की लहान मुलांकडनं जे ही इतकी शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये सहजता यायला वेळ लागेल. सुरुवातीला कदाचित सहजता गमावून बसलेलो. खरंच आहे. वय जसं जसं वाढलं तसं तसं कदाचित जगाचे व्यवहार म्हणा किंवा जगाराटे बाजार ज्याला तुम्ही म्हणता तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होत आहेत. पण जर तुम्ही म्हणता नष्ट नाही होत आहे, झाकल्या जात आहे. सत्य कधीही नष्ट होत नसतं. सत्य झाकल्या जातं. म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या बंद केल्या याचा अर्थ सूर्य नष्ट झाला असं नाही. तो फक्त तुमच्या पुरता आडस. सूर्य हा आक्रमक नाहीये. सूर्य फार पेशंट आहे, सबुरी आहे. त्याच्यामध्ये सत्य ज्याला आपण म्हणतो तो सूर्य त्याचा तळपणार. तो त्याचा तळपणार आहे. तुम्ही बंद करा किंवा काय करा तुमचं घर लावून घ्या तरी फरक नाही पडत. लौकिक दृष्टीने जरी विचार केला तरीही सूर्य हा जगाचं सत्य आहे. सूर्यो
जगतः आत्मा. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. 7 दिवस जर सूर्योदय नाही झाला तर बघा काय होतं. अहो 2-3 दिवस पाऊस पडला तर आपण एवढे वैतागून जातो की अरे काय सूर्यदर्शन नाही. 7 दिवस ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. तर प्रत्येक व्यक्तीने स्वयंप्रकाशी होणं, परावलंबित्वापासून स्वतःला मुक्त ठेवणं, ती भक्ती आहे. स्वस्वरूपानुसंधानम. आणि तोच जीवनाचा उद्देश आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी वेल कनेक्टेड असतात तर बाहेरच्या गोष्टी तुम्हाला प्रभावित करत नाही. प्रत्येक गोष्टीला तुम्ही प्रकाशित करता. जे डिस्ट्रॅक्शन आहे ते बाहेरच आहे आणि ते जर तुम्ही आतमध्ये जर कनेक्ट झालात तर तुम्हाला त्या डिस्ट्रॅक्शननी म्हणजे ते डिस्ट्रॅक्शन राहणारच नाही थोडक्यात तुमच्यासाठी. भक्त हनुमान त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. उदाहरणांकडनं सुद्धा जाणार आहेत आपण. पण आता हा प्रश्न आहे की समजा आता एखादा भक्त जो आहे तर तो भक्तीच्या मार्गाने उद्देश शोधण्याच्या मार्गावरती आहे, भक्ती मार्गाला तो लागलेला आहे. पण आता तो योग्य मार्गावर आहे की नाही हे त्याने कसं समजावं? म्हणजे त्याला काय म्हणजे त्याची थोडक्यात सिम्पटम्स म्हणा किंवा लक्षणं म्हणा तर ती कुठली असू शकते? किंवा बा हा आपण योग्य ट्रॅकवरती चाललेलो आहे, आपण जो मार्ग निवडलेला आहे तो अतिशय मनापासून आहे, हळूहळू कुठले रिझल्ट एकदम येणार नाहीत, ऑब्व्हियसली त्याला वेळ द्यावा लागेल. तर हे कसं समजावं की आपण योग्य मार्गावरती चाललो? मोबाईल चार्जिंगला लावला, मोबाईल 10% होता. हो, अर्ध्या तासानंतर त्याचे 20% 30% होणं अपेक्षित आहे. एक्झॅक्टली. जर मनुष्य जर चार्ज नाही झाला, आतमध्ये स्थैर्य प्राप्त होत नसेल तर समजायचं की मोबाईलचा चार्जर खराब आहे किंवा सप्लायशी आपला कनेक्ट केलेला आहे किंवा मोबाईल मध्ये काही प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यावर काम करणं सुरू करायचं. स्वतःला कळतं ते. इतरांची म्हणजे गरज तो नाही पडत. तो तो बरोबर तुमचं तुम्हाला ट्रॅक येतो तो, म्हणजे बाकीच्या कोणी सांगण्याची पण गरज नाही. ते त्याला काय म्हणतो की तुमची तुम्हालाच ती उपपत्ती होते. हे खूप मस्त आहे की इतरांनी कोणी ती लक्षणं दिसो किंवा न दिसो, अरे तुमची बाहेर तुम्हाला दांभिकपणा असण्याची शक्यता आहे. तुमची तुम्हाला लक्षणं दिसली त्याचं तरी ती खूप सुंदर भगवान शंकराचार्यांनी विवेक चूडामणी मध्येच नमूद केलेलं आहे. कुरुते गंगा सागर गमनम, व्रत परिपालनम अथवा दानम, ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्ती न भजती जन्मशती. तुम्ही खूप मोठे मोठे आडंबर करताय, खूप दूर दूर जाऊन तीर्थयात्रा करतात, कुरुते गंगा सागर गमनम, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कठोर व्रत करतात, अथवा खूप मोठे मोठे सामाजिक कार्य करतात. पण त्याच्यामधला जर हेतू शुद्ध नसेल, त्याच्यामध्ये जर क्लॅरिटी नसेल, म्हणजे तुमचा मोबाईल जर वेल कनेक्टेड नसेल त्या इलेक्ट्रिक सप्लायरशी, तर तुमचे हे सर्व जे प्रयत्न आहेत ते निरर्थक ठरतात. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्ती न भजती. तुम्हाला त्या मुक्तीची अनुभूती प्राप्त होणार नाही. तुम्हाला सिस्टम चेक करत राहायला पाहिजे. मोबाईल लावताना चार्जिंग किती होतं आणि अर्ध्या तासानंतर ते चार्जिंग वाढलं की नाही वाढलं. माझ्या जीवनामध्ये आंतरिक स्थैर्य किती वाढलेलं आहे हे रोज, जसं आपण घरचं क्लिनिंग करतो किंवा ऑडिट करतो, सेल्फ ऑडिट. अगदी अगदी आधुनिक दृष्टीने जर हा जो शब्द सांगायचा झाला तर फार महत्वाचा सेल्फ ऑडिट. आपण कंपनीचं ऑडिट पटकन कळतं की सेल्फ ऑडिट म्हटलं की लगेच ऑडिट करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. ध्यान करणं म्हणजे काय? हो, सकाळ संध्याकाळ ध्यान करणं म्हणजे काय? स्वतःचं ऑडिट करायचं. दिवसभरामध्ये मी किती वेळा विचलित झालो, दिवसभरात मला किती वेळा क्रोध आला, दिवसभरात मी किती वेळा डिस्ट्रॅक्टेड झालो. जरी स्टॅटिस्टिकली जाता आला नाही तरी पण कळतं मी असं बोलायला नको होतो. एक्झॅक्टली. हे कळणंच हा फार मोठा. याच्या अगोदर ते कळतही नव्हतं, पण आता मात्र मला ते कळायला लागलं. मला वाटतं हीच आव्हानं सुद्धा आहेत त्या मार्गातली की काय चुकतंय हे कळत नव्हतं अगोदर आणि आता कळायला लागलं. ऍटलिस्ट आता मी याच्यावरती काहीतरी ऍक्शन तरी घेऊ शकेल किंवा मी ती कमी तरी करेल की 10 वेळेस जर मला राग आला तर चला पुढच्या वेळेस, काल मला 10 वेळेस आला होता आज मी 8 वेळेस चिडलो. हळूहळू हे प्रमाण कमी होत जाईल. म्हणजे आव्हान आणि हे त्यांचं निराकरण सुद्धा तुमच्याकडेच आहे. तुझे आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. गुरुजी काय मस्त झालंय, म्हणजे की सगळं तुमच्याकडे आहे. आता मला बोलताना पण ते जाणवतं की कित्येक गोष्टी असतात की ज्या प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणतो ना गुरुजी, की संकट वगैरे जे येतात, तर
कित्येक तर तुम्ही स्वतःच तयार केलेली असतात. हे कळत नाही. पण आता हे जे तुम्ही सांगतायत ना, की त्या मार्गावरती जेव्हा तुम्ही जाता, की जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करता, ध्यानधारणा हा एक छोटासा भाग आहे त्याचा. पण जेव्हा तुम्ही ते रेग्युलर करायला लागता, तर त्यातले बरेचसे प्रॉब्लेम तुमचे असेच सॉल्व्ह होतात. तुम्ही हा जो शब्द वापरला ना, प्रॉब्लेम्स, जीवनामध्ये प्रॉब्लेम्स नसतात, सिच्युएशन्स असतात. एकदम जर तुमचं माइंड जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर प्रत्येक सिच्युएशन प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट होते. जो म्हणजे तुम्ही त्याला अलाउ करता थोडक्यात. म्हणजे आपणच त्याला अलाउ करतो. प्रॉब्लेम म्हणजे काय असतं की एखादी गोष्ट न करणं त्याला प्रॉब्लेम म्हणतो. हम्म, हम्म. जसं एक्झामिनेशन हॉलमध्ये गेलं तर ज्याला उत्तरं येतात त्याच्यासाठी तो प्रॉब्लेम नसतो, त्याच्यासाठी त्याच्यासाठी- ऑपॉर्च्युनिटी हा. असते. की मी जास्त चांगलं लिहिलं असं. आणि गणितामध्ये एक भाग आहे, गमतीचा भाग असा आहे की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड, उजवी बाजू आणि डावी बाजू इक्वेशन मध्ये Equation. वेगवेगळे दिसतात. हा? पण ज्याला उत्तर येतं त्याला सारखं दिसतं. हा, कारण त्याला ते सिद्ध, त्याला माहिती असतं मला हे असं सिद्ध करायचंय. उत्तर जे शेवटी आहे ना, शेवटी दोन्ही बाजू, उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी असते. LSA प्रॉब्लेम नावाची वस्तू नसते, सिच्युएशन असते. सिच्युएशन असते. त्या सिच्युएशनला जर आपण जर कन्फ्युज असलं तर रिॲक्ट करतो. त्यामुळे बघा, एक्झामिनेशन हॉलमध्ये ज्यांना उत्तर येत नाही त्यांना लघवीला वारंवार जावं लागतं. त्यांना त्याचा पेन खराब होतो, हा. मग ते इतरांशी मागायला वगैरे लागतं. ज्यांना उत्तर येतात शांतपणे ते 3 तास एकाच जागी बसलेले असतात. पुन्हा ती ध्यानावस्था. एक्झॅक्टली. परत ते कनेक्शन त्यांचं त्या गोष्टीशी जोडलेलं असतं की लिखाण, की आता मला इतके दिवस मी अभ्यास केला, आता मी ते सगळं उतरवतो. परत तो भक्तीचा मार्ग तुम्ही जे म्हटलं की त्या शक्तीशी जोडल्याचा जो आपण मनापासून प्रयत्न करतो तो तिथे सुरू होतो. आणि त्याचा पुढचा प्रश्न त्याच संदर्भातला आहे की आध्यात्मिक उद्देश आणि दैनंदिन लाईफ जे आहे आपलं, तर याचा बॅलन्स करण्यासाठी अशा कुठल्या प्रॅक्टिसेस आहेत ज्या डेली आपण करू शकतो? बघा, एक महत्वाची गोष्ट आहे, आध्यात्मिक जीवन आणि दैनंदिन जीवन हे कंपार्टमेंट नाहीये. अच्छा, म्हणजे अजिबात कंपार्टमेंट नाहीये. अज्ञानातून बाजार जन्माला येतो बरोबर आहे. आणि ज्ञानातून कुटुंब व्यवस्था जन्माला येते. भारताचा थोडी पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे. भारताने नेहमी कुटुंब निर्माणावर जोर दिला आणि कुटुंब निर्मिती करता 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 ते वसुधा एव कुटुंबकम पर्यंत पोहोचले. हो. कर खुदी को बुलंद इतना. स्वतःला इतकं व्यापक करायचं की सगळ्यांना सामावून घ्यायचं. कोणीही परका नाही, कोणीच परका नाही. दिवस नाही, रात्र नाही, चांगलं नाही, वाईट नाही, या सर्व भूमिका संकुचितपणातून निर्माण होतात. एक उदाहरण देतो. जसं हा कप आहे, या कपामध्ये जर माशी पडली तर मी पाणी पिऊ शकणार नाही. बरोबर. तलावामध्ये माशी पडली, पाणी पितो की पित नाही? आता त्यावेळेस एवढं तर लक्षातच नाही येणार. नाही, काहीच फरक पडत नाही. या कारण तो पाण्यामध्ये तलाव एवढा मोठा आहे की त्या गोष्टीचा विचार व्यापकता, शब्द आहे व्यापकता, हा संकीर्ण आहे. हा. याचा सरकमफरन्स कमी झालेला आहे. हम्म. जेवढा तुमचा सरकमफरन्स कमी होत जाईल, तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्सच राहतील. जेवढा तुमचा सरकमफरन्स आहे, तो परिघ ना, हो, परिघ जेवढा वाढत जाईल, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो इरेलेव्हंट होऊन जाईल. मोठ्या मोठ्या नद्यांमध्ये प्रेत जरी वाहत असले, 2 किलोमीटर अंतरावर एक प्रेत पडलेला आहे नदीमध्ये, हो. आणि 2 किलोमीटर अंतराच्या अगोदर एक जण त्या नदीचं पाणी पण पितोय. काय फरक पडला? ते पाणी प्रवाहित आहे. तुमचं जीवन प्रवाहित असलं पाहिजे, तुमचं जीवन स्टॅग्नंट नसावं. तुमचं जीवन व्यापक असलं पाहिजे. त्यामुळे भारत नष्ट का होत नाही हो? कारण तुम्ही जे म्हटलं ते व्यापकता आणि भारताची जी असिमिलेशनची जी कॅपॅसिटी आहे ना, पचवण्याची कॅपॅसिटी जबरदस्त आहे. म्हणून ती संस्कृती टिकून आहे. म्हणजे वाटतं असं कधी कधी की हा काहीतरी प्रॉब्लेम्स होतात किंवा सिच्युएशन तुम्ही ज्या म्हणतात ते, पण त्याला ते पुरून उरेल. भारत करवट बदलता है, भारत का पतन कधी नहीं होता है. क्या बात आहे स्वामीजी. म्हणजे भक्ती किंवा साधनेमुळे म्हणजे व्यक्तींना त्यांचा उद्देश कसा शोधता आला, याचं एक पौराणिक उदाहरण देता येईल? आपण आत्ताच काही वर्ष, म्हणजे काय 400-500 वर्ष मीराबाईचा कालखंड कुठला, तर ते मीराबाईच्या जीवनामध्ये बघा ना, मी मीराबाईचं जाणीवपूर्वक उदाहरण देतो.
पौराणिक उदाहरण यासाठी नाही देत की बऱ्याच लोकांचा जो ऑडियन्स आहे हा हा तो ऑडियन्स साठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून जी मार्केटमध्ये असलेली स्त्री जिचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे अशी चित्तोडची महाराणी मीराबाई आज जर त्या असत्या तर त्यांचं खूप मोठं साम्राज्य असतं. अशी कल्पना करायला काही हरकत नाही की नाशिक मुंबई पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात असता किंवा पूर्ण राजस्थान त्यांच्या ताब्यात असता. अशी चित्तोडची महाराणी मीराबाई. वरवर पाहता त्यांचं जीवन सर्वसामान्यासारखं. त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा प्रकाश त्यांना प्राप्त झालं आणि त्यांचं जीवन आमूलाग्र बदलून गेलं. म्हणजे जो बाजारूपणा त्यांच्या जीवनामध्ये कधीही शिरला नाही. शी बिकेम रिव्होल्युशनरी. आता रिव्होल्युशनरी म्हणजे कसं, त्यांचं जे एक पद आहे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. चित्तोडची महाराणी रस्त्यावर वृंदावन मध्ये इतर ठिकाणी पायामध्ये घुंगरू बांधून नाचते आहे. समाजाची पर्वा नाही, समाजाच्या प्रभावाखाली नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये भक्तीची स्पष्टता आलेली आहे. त्या पूर्णपणे त्या उच्च तत्वामध्ये लीन झालेल्या आहे. आता बरं इथेच थांबणार नाही. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. लोकांपर्यंत ही बातमी पोहोचलीच ना, मीडियापर्यंत बातमी पोहोचली. त्या काळातला जो मीडिया असेल तर मीडियाने विचारणा सुरू केली लोकांना की काय तुमचं मीराविषयी काय मत आहे. तर मीराबाईंना हे सर्व माहित आहे. म्हणजे असं नाही की अज्ञान यशातला भाग नाही. लोक कहे मीरा हो गई बावरी. मीराबाईला हे माहित आहे की मला लोक वेडे समजतात. बरेचदा होतं ना आपण जगामध्ये वावरताना किंवा अरे तो क्रॅक आहे, तो वेडा आहे. पण जाणीवपूर्वक ज्यावेळेस तुम्ही वेडेपणा करता ना ती क्लॅरिटी असते. माहितीये मी माझ्या जीवनावर कोणाचाही प्रभाव तयार होऊ देणार नाही. मी माझ्या जीवनावर मनोरंजन जगताचा प्रभाव तयार होऊ देणार नाही. मी माझ्या जीवनावर सिरियलचा प्रभाव तयार होऊ देणार नाही, जनरेट होऊ देणार नाही. मनोरंजन इंडस्ट्री, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला मला प्रभावित करू देणार नाही. संत मीराबाई अप्रभावित आहे. लोक कहे मीरा हो गई बावरी. मीडियावाले घरच्यांपर्यंत पोहोचले. त्यांना विचारलं की का हो तुमची सून असं ऐकण्यात आहे की रस्त्यावर पायामध्ये घुंगरू बांधून नाचते. तर सासूबाई काय म्हणाले, सास कहे कुल नासी रे. इन द मिडस्ट ऑफ ऍडव्हर्सिटी संत मीरा मेंटेन हर स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी इज भक्ती. तुमच्या जीवनामध्ये एक स्टॅबिलिटी तयार होते. प्रेम करा, भरभरून प्रेम करा. जो व्यवसाय असेल त्या व्यवसायावर प्रेम करा. दुकान चालवत असेल तर दुकानावर प्रेम करा. कपड्यांचं शोरूम असेल तर त्याच्यावर प्रेम करा. मीडिया हाऊस मध्ये असेल तर मीडिया हाऊस वर प्रेम करा. गोष्ट करतायत ती बस अंतःकरणापासून मनापासून करा. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये पुढे जाता. याच पॉझिटिव्ह नोटवरती आपण आजचा हा एपिसोड इथे थांबूयात. आणि आपला जो भक्तीचा जो प्रवास आहे डिवाइन पाथवेज याचा पुढचा एपिसोड जो आहे तोही लवकरच ऐकायला मिळेल. हा एपिसोड मी इथेच थांबवतोय आणि पुढच्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहे की भक्तीबद्दल समज, गैरसमज किंवा मिथ्या आणि वास्तव ज्याला आपण म्हणतो, तर या संदर्भात आपण स्वामीजींशी बोलणार आहेत. आणि स्वामीजी नाशिकचे कर्मयोगी संन्यासी स्वामी श्रीकंठानंद आपल्या प्रवासात म्हणजे आपला जो भक्तीचा प्रवास सुरू आहे त्याच्यामध्ये आपले मार्गदर्शक असणार आहेत. पण आता मात्र आम्हाला सगळ्यांना रजा द्या. तुम्ही बघतायत व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून. आणि लवकरच भेटूयात नवीन एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.